चंद्रपूरला निघता तो प्रचार पासून आजपासून तुम्ही सक्रिय होत आहे. आता असं आहे की राष्ट्रवादीचे आमचा जो पक्ष अजितदादांचा हा महायुतीचा एक घटक आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी बोलवलं. त्यांनी सांगितलं त्या जाण्याची सगळी सोय केलेली आहे तिथे सुद्धा सगळी. तर त्याप्रमाणे आता निघालो आहे नाशिक एअरपोर्टवरून नागपूरवरून मग ते जिथे त्यांनी कार्यक्रम ठेवलेले आहे सभेचे जाहीर सभेचे वगैरे त्या सभा अटेंड करणार. साहेब विदर्भामधला पहिला दौरा आहे, कुठल्या मुद्द्यांना तुम्ही हात घालणार? नाही सर्वसाधारणपणे विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हेही आहे की काही ठिकाणी जे आहे ज्या वेळेला हा ओबीसीचा मुद्दा. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. त्यावेळेला हे ओबीसीच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते? कुणीही वातावरण तापवलं. कुणाच्या कारखान्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, कोणी ताकद दिली? या सगळ्या गोष्टीचा उहापोह करता येईल ना. लहान लहान गोष्टींबद्दल जे आहे बोलणारे सगळे अनेक नेते आमदारांची घरं जाळत असताना सुद्धा शांत बसतात. हे दुःख कसं काय विसरता येईल का लोकांना? आम्हाला अशा अनेक गोष्टी. आणि तिथल्या काही लोकल असतील. अर्थात विकास हा महत्त्वाचा आहेच. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की जगातल्या राजकारणामध्ये सगळ्या युक्रेन रशिया सुरू आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन सुरू आहे, त्याच्यामध्ये इराणची गडबड सुरू आहे. अशा वेळेला देशामध्ये मजबूत नेतृत्वाची आवश्यकता निश्चितपणे आहे. या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतात की महत्त्वाच्या दिसतात. नाही, पण आजचे तुमचे पूर्ण दौऱ्यामध्ये बावनकुळे साहेब देखील तुमच्या बरोबर राहणार आहे. एक ओबीसी नेत्यासाठी तुम्ही दोघे ओबीसी एकत्र आले आणि आज दिवसभर प्रचार करणार आहे. नाही, तर असं आहे ना की ते अध्यक्षच आहेत, नागपूरचेच आहेत. त्यामुळे मी जातो तर ते माझ्याबरोबर येणार आहे. त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. दिवसभर राहणार आहोत आम्ही बरोबर. नाही, पण आजचे जे बैठक याच्यामध्ये काही तुमचे नाशिक लोकसभेसाठी काही नाही नाशिकचं काय नाही. पटेल यांची भेट घेणार नाही नाशिक ते कुठे? आता मला वेळच नाही ना तिथे. ते विमानातून उतरल्याबरोबर हेलिकॉप्टरने ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ना तिथं कुठं प्रफुल्लभाई भेटणार मला काय? आणि काय बोलायचं तर फोनवर बोलतील आणि जे काय निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय. त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे? ज्यांना तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही महायुतीचे लोक करणार. हे अगोदरच मी सांगितलेलं आहे. साहेब, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासोबतच अजित पवारांचा देखील डमी फॉर्म भरला जाणार आहे. जर काही कारणास्तव त्रुटी आढळल्या तर अजित पवारच त्या ठिकाणी उमेदवार असू शकता अशी चर्चा सुरू झाली. हे पहा, सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे, कोणी मुलाचा फॉर्म भरतो, कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे. ही पद्धत आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे. मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचं तरी डमी म्हणून भरतोच. वर्तमानपत्रामध्ये जारी करण्यात आलेलं आहे. घड्याळ चिन्हाच्या संदर्भामधलं निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्याच्यावर न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बरोबर आहे ना. असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अजून तुमचे जे आहेत निकाल म्हणजे हिअरिंग वगैरे सुरू आहेत, त्याच्यावर निकाल लागायचा आहे. त्यामुळे तुम्ही तोपर्यंत जे आहे हे असं जाहीर करा. मागे पण जाहीर केलं होतं, आता परत जाहीर करतो. त्याच्यामध्ये काय बरं